वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्डची जी युनिट टेस्ट एक्झाम होणार आहे, युनिट टेस्ट एक्झाम 2 2025 मध्ये. तर त्याच्यासाठी आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर मागच्या काही व्हिडिओपासून स्टार्ट केले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डची जी युनिट टेस्ट आहे त्याचा इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे, तर त्या इंग्लिश सब्जेक्टसाठी आपण एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतो. आता हा जो आहे तो टोटली प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन दिसतील. तर यासारख्या क्वेश्चनचं प्रिपरेशन करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्याचा नक्की यूज होईल एक्झाममध्ये. या फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिस सेट क्वेश्चन म्हणजे हे क्वेश्चन आणि याच्यासारखे इतर क्वेश्चन सुद्धा तुम्ही प्रिपरेशन करायचं, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याची प्रॅक्टिस होईल. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस म्हणून या क्वेश्चन पेपरचा यूज करा. जसेच्या तसे क्वेश्चन येणार नाहीत. यासारखे बदलून तिथं क्वेश्चन तुम्हाला दिसतील. एखादा दुसरा क्वेश्चन मे बी सेम असेल. ओके, सो क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डिरेक्टेड. आता बघा इथे फिल इन द ब्लँक्स मध्ये लेटर यूज करायचे. जसे की बघा RIGHT. ओके, देन सिस्टर E. ओके, जस्ट अ मिनिट. E, सिस्टर. हे घ्यायचं. देन पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD च्या सिक्वेन्सला लिहायचं. ABCD. तर डान्सर हा पहिला येणार. EFG, गिटार, म्हणजे हा पहिला वर्ड येणार, फर्स्ट वन लिहायचा गिटार. HIJKLMN, यमचा येणार 3, आणि मग हा 4th नंबरला कोण येणार, सिंगर. तर याला म्हणायचं अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहायचं. तर बघा मीला रायमिंग वर्ड व्हायचा. मीला. तर बघा कुठला रायमिंग वर्ड तिथे येतोय, प्लेला रायमिंग वर्ड, डूला रायमिंग वर्ड, लाईन. तर असे त्याला कुठलेही 2 रायमिंग वर्ड, पण प्रिपरेशन सगळ्यांचे करा. ओके, राईट द प्लुरल्स. जसं की बर्ड्स. तर असे काय करायचं, त्याचे प्लुरल लिहायचे इथे. ओके, मेक अ 2 वर्ड्स मिनिमम 3 letters each युजिंग द लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड. ओके, न्यूजपेपर हा एक वर्ड आहे. तर हे बघा 3 letters पाहिजेत कमी कमी. न्यूज पेपर, असे 2 वर्ड होतात याच्यात. ओके, देन राईट पास्ट टेन्स फ्रॉम द वर्ब. जसं की गिव्हचा पास्ट टेन्स गेव. ओके, राईटचा रोट, ईटचा ईट, प्लेचा प्लेड. ओके, ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. जसे की एन्जॉय आहे आणि हॅपी, तर याला प्रिफिक्स किंवा काय लावायचं, सफिक्स काय येतो तो लावायचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2A, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पॅसेज रीड करा आणि मग त्याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते सॉल्व्ह करा. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. टायटल आहे त्याचं, न्यूज आहे, आणि मग त्याच्यावरून या न्यूजवर ही न्यूज पूर्ण रीड करायची आणि मग त्याच्यात वरचे क्वेश्चन आन्सर्स. व्हॉट वर्ड यूज फॉर द फॉलोइंग इन न्यूज आयटम. फिल्म इंडस्ट्रीसाठी काय वापरलं, जसं की बॉलिवूड आहे फिल्म इंडस्ट्री. लॉट ऑफ मनी स्पेंड, खूप खर्च केला. तर ह्यासाठी बघा बिग बजेट मूवी. तर असे वर्ड्स त्याच्यातले फाइंड करायचे. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. फेमस ऍक्ट्रेस रितिका हू. पॅसेज वाचा आणि ह्या सी वॉन्ट्स टू. तर हे 2 कम्प्लीट करा. आता डू यू लाईक ऍक्टिंग. तुम्हाला ऍक्टिंग आवडते का? येस नो मध्ये असेल तर येस आय लाईक ऍक्टिंग. त्याचं रिझन वगैरे पण थोडं लिहा, म्हणजे का आवडते तुम्हाला ऍक्टिंग. क्वेश्चन नंबर 3, रीड द पोएम गिवन बिलो अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ओके, स्लीप बेबी स्लीप. ओके, ही पोएम दिली आहे तुम्हाला. तर ह्या पोएम मध्ये काय करायचं बघा, राईट द टायटल ऑफ पोएम. पोएमचं जे टायटल आहे ते लिहा. फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स युज्ड इन स्टांजा. ओके, रायमिंग वर्ड कुठले आहेत ते लिहायचे आहेत. देन हाऊ मेनी लाईन्स आर इन ईच स्टांजा. प्रत्येक स्टांजामध्ये किती लाईन्स आहेत तेही तिथे लिहायचं. ओके, रायमिंग वर्ड्स आणि मग प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टांजामध्ये किती लाईन्स आहेत. राईट मिनिंगफुल क्वेश्चन्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स.
व्हॉट इज युअर नेम? डू यू लाईक टी? हाऊ मेनी पासून हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास? क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत? तर असे सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. टेक रेग्युलर बाथ. नेहमी काय करा? अंघोळ करा, स्नान करा. कीप युअर स्कूल क्लीन. तुमची शाळा स्वच्छ ठेवा. ओके. तर असा इथे तुमचा टोटल जो 20 मार्कचा जो क्वेश्चन पेपर आहे इंग्लिशचा 7th स्टँडर्डचा, तो इथे कम्प्लीट होतो. तर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके. थँक यू.